माझ्या तमाम लाडक्या बहिणीला माझा साष्टांग नमस्कार। बघा, आजच्या व्हिडिओमधून तुमच्या मनातील सर्व प्रश्न, सर्व डाऊट तर पूर्ण क्लिअर होतीलच। सोबतच जे महिलाच्या मंत्री आहेत, कामगार मंत्री, महिलांच्या बालविकास मंत्री तटकरे मॅडम यांनी काही गाईडलाईन सांगितलेल्या आहेत आणि त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। बघा, ते निर्णय कसे आहेत? ज्या महिलांना 3000 रुपये पूर्वी आलेले आहेत पण त्या महिलांना 1500 आले नाहीत, आणि ज्या महिलाला 1500 रुपये अजून आलेच नाहीत सप्टेंबरमधील, आणि काही महिलांना 4500 रुपये म्हणजे आतापर्यंत त्यांना एकही रुपया आला नाही। या अशा तिन्ही ताई, ह्या तिन्ही महिलांचं नेमकं कुठं अडकलंय, आणि ज्या महिलांना आतापर्यंत पैसे पोहोचलेले आहेत, पैसे आलेले आहेत, अशा महिलांना सुद्धा आता नेमकं पुढे नेमके गाईडलाईन्स ते पुढे काय आहेत, नेमके पुढले महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते काय आहेत ते आपण हे पूर्ण व्हिडिओतून बघणार आहोत। बघा, आता फॉर्म हे महिलांचे, त्यामध्ये अकाउंट काही पुरुषांनी लावलेले आहेत, म्हणजे महिलांच्या नावावरती अर्ज लावायचा, अर्ज भरायचा आणि त्याला अकाउंट नंबर द्यायचा पुरुषांचा। असं एका व्यक्तीनं 37 अर्ज केलेले आहेत नांदेडमध्ये। तो व्यक्ती सापडलाय, पण त्यावरती मॅडमने जो आदेश काढलाय तो आदेश असा आहे, बघा तुम्हाला ते मी व्हिडिओ पूर्णपणे दाखवू शकत नाही कारण मला यूट्यूबची काल नोटीस आलेली आहे, तुम्ही कॉपीराइट व्हिडिओ यूज करू नका म्हणून। त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ बघितला असतीलच, फक्त त्याविषयी तुम्हाला एक सविस्तर माहिती असावी म्हणून हा व्हिडिओ करतोय। बघा, त्यांनी सांगितलेले जर असे कोणी आढळले तर तुम्ही यांचे अकाउंट तात्काळ स्थगित करा, तात्काळ ते बॅन करा, बंद करा, आणि अशा व्यक्तीला कुठल्याच गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये लाभ देऊ नका जोपर्यंत त्याची स्क्रुटनी होत नाही आणि जोपर्यंत त्यावरती कायदेशीर गुन्हा होत नाही, कायदेशीर त्या गोष्टी सगळ्या स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत। त्यानंतर बघा, 25, 26 आणि 29 ह्या 3 दिवसामध्ये 1,87,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे तरी वर्ग केलेले आहेत। आता या ठिकाणी महिलांचा एकच राहून प्रश्न आहे, गल्लीमधील बायांना पैसे आले, माझ्या भाऊजाईला पैसे आले, माझ्या बहिणीला पैसे आले, माझ्या सासूला पैसे आले, माझ्या गल्लीत पैसे वाटले गेले, याला नोकरी आहे तरी पैसे आले, यांच्याकडे गाडी आहे तरी यांना पैसे आले, एखादी बाई अंगणवाडीमध्ये सेविका असेल त्यांनाही पैसे आले, पण आमचं गरिबी परिस्थिती आहे आणि आम्हाला खरंच पैशांची गरज आहे, असं आमच्यापर्यंत अजून हे पैसे पोहोचले नाहीत। त्यांचा तीव्र त्या महिला नाराज होत्या शासनाविषयी, शासनाच्या विरोधामध्ये, आणि त्यांचा जो डोक्यामध्ये गैरसमज आहे त्याविषयी शासनानं माफी मागितलेली आहे आणि त्यांनी परत दिलगिरी व्यक्त केली आहे आणि त्यांनी परत त्यावरती आश्वासन दिलेले आहे। आता बघा, हे नेमकं कारण काय आहेत ते मॅडम सांगितले की आधार सीडिंगमुळे लाभ महिलांना मिळत नाही। एक कॉमन गोष्ट आहे, ती गोष्ट चौकटच लागू होते प्रत्येक जिल्ह्यामध्ये। आता सोलापूरमध्ये 1.5 लाख महिलांचं आधार सीडिंग नाहीच। बघा, एक महिलांना समज झालाय की अकाउंट काढताना आम्ही आधार कार्ड दिलेलं आहे म्हणजे आमचं आधार लिंक आहे, अशा पण कारणामुळे काय महिलांना जाऊन तिथं आधार लिंक केलं नाही। आता यामध्ये एक त्याने नोटीस काढलेली आहे की प्रत्येक जिल्ह्यामधील पालकमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष द्यायचं आहे की महिलांना कुठल्या ताईंना आधार सीडिंग केलं नाही, म्हणजे असे निर्देश बँकेला देऊन ते पालकमंत्र्यांनी ह्या गोष्टी करून घ्यायच्यात, कारण प्रत्येक स्त्रियांपर्यंत हा लाभ हा पोहोचला पाहिजे। आता मग या ठिकाणी एक गोष्ट महिलांना वाटते की ज्या महिलांनी आमच्या मागून फॉर्म भरलाय त्या महिलांना पैसे आले, पण त्यांच्या अगोदर आम्ही फॉर्म भरला होता, फॉर एक्झाम्पल जुलै ऑगस्टमध्ये, तरी पण आम्हाला पैसे आतापर्यंत पोहोचले नाहीत, नेमके कारण काय असावेत हे त्यांनाही कळत नाही। त्यांना कुणीही सांगत नाही की तुमचे कारण काय आहे, तुम्हाला पैसा आतापर्यंत का आला नाही। मग अशा महिलांनी नेमकं करायचं काय, हा एक मोठा प्रश्न होतो, आणि यावर त्यांनी स्पष्ट सांगितले की तुम्हाला पैसे न भेटण्याचे नेमके कारण काय आहेत, आणि त्यामुळे तुम्ही असा ते करून घ्या। आणि त्यामुळे त्यांनी स्पष्ट अजून सांगितलेलं आहे की नेमकं महिलांच्या अकाउंटला पैसे का येत नाहीत, कारणे काय आहेत। आता एकमेव मुळात मेन महत्त्वाचं कारण आहे की महिलांच्या खात्यापर्यंत पैसे येत नाहीत, याचं मुळात कारण काय आहे, महिलांची स्क्रुटनी म्हणजेच पडताळणी ही टप्प्याटप्प्याने चालू आहे। ज्या महिलांची स्क्रुटनी झालेली आहे त्या महिलांच्याच अकाउंटला पैसे सोडलेले आहेत। आता मग प्रश्न असा पडतो की आम्ही तर फॉर्म अगोदर भरला होता, मग आमची पडताळणी झाली कशी नाही। मग यावेळेस झालं काय की ज्या लोकांची स्क्रुटनी, हे बघा पाठीमागचं पुढचं काय नाही की एका टप्प्यामध्ये ते 10 ते 15 लाख महिलांची स्क्रुटनी करून तो अहवाल, म्हणजे तो ते अर्ज
ते अलाव करतात आणि त्यांना पैसे त्याच्या अकाउंटला येत आहेत. मग अशा वेळेस ज्या महिलांची स्क्रुटनी बाकी आहे, त्यांची पडताळणी बाकी आहे, अशाच महिलांना हे पैसे सुटलेले नाहीत, त्या अकाउंटला पैसे आले नाहीत, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. मग आता या ठिकाणी प्रश्न असा येतो, तो प्रश्न म्हणजे मुळात बघून घ्या. काय महिलांना आपण सांगितलं होतं, तुम्ही आपलं आधार कार्ड चेक करून बघा किंवा जाऊन तुम्ही बँक कुठल्या डीबीटी तुम्ही कुठल्या बँकला केलेली आहे, म्हणजे तुमचं आधार हे कोणत्या बँकेला तुम्ही ॲड केलेलं आहे. तर त्यातून समजतं की काय महिलांचं अकाउंट डिटेल्स हे ॲक्टिव्ह आहे, त्यांचं डीबीटी लिंक आहे, त्यामुळे त्यांचा महिलांचा कुठलाच प्रॉब्लेम नाही. बँकेचा बँकेकडे त्यांना एकही प्रॉब्लेम नाही. बँक अकाउंट आधार सर्व काही ओके आहे. अशाही महिलांना पैसे आले नाहीत. यावरती त्यांचं म्हणणं काय आहे की त्यांचे जे फॉर्म आहेत, त्यांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत, पण ते स्क्रुटनीमध्ये थोडे अडकलेले आहेत. आणि ज्यावेळेस ही स्क्रुटनी प्रक्रिया पूर्ण होईल, जेवढे अर्ज आलेले आहेत लाडक्या बहिणीचे, ते पूर्ण अर्जावर प्रक्रिया होऊन सर्वांचे पैसे हे त्यांच्या अकाउंटला येतील. त्यांनी यावरती स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये बघून घ्या, तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गोष्ट काय, काही महिलांना पहिला हप्ता आला आहे, दुसरा हप्ता आला आहे, पण काही महिलांना तिसरा हप्ता अजून आलाच नाही 1500. म्हणजे ज्या महिलांना 1500 आले नाहीत आणि ज्या महिलांना 4500 आले नाहीत, त्या महिलांनी ध्यानामध्ये गोष्ट ठेवायची की आपल्या फॉर्मची स्क्रुटनी चालू आहे आणि 10-15 लाख फॉर्म स्क्रुटनी करून बाहेर पडतात, त्यानंतर त्याच्या अकाउंटला पैसे हे येतील स्क्रुटनीनंतरच. पडताळणी ज्या वेळेस पूर्ण होईल त्यामुळंच. त्यात सांगितलं की जुलै ऑगस्टचे स्क्रुटनी अभावी काही राहिलेले फॉर्म, त्यांनी स्पष्ट सांगितलं त्यामध्ये जुलैचे काय फॉर्म बाकी आहेत, ऑगस्टचे काय फॉर्म बाकी आहेत, जे स्क्रुटनी होईल त्यांच्या अकाउंटला पैसे येतील. म्हणजे एक वातावरण झाले लोकांमध्ये तयार की काही महिलांना पैसे येतात, काहीला येतच नाही. आणि बघा आता एक नेमके 5 ते 6 असे कारणं त्यांनी सांगितलेले आहेत. ह्या 5 कारणामध्ये तुम्ही असाल तर तुम्ही प्लीज ते करून घ्या. बघा, पहिलं आहे, काही लोकांनी फॉर्म भरताना चूक केलेली आहे का चुका झालेल्या आहेत, तरी यांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत किंवा नाही हे त्यांनाही माहिती नाही. मी गोष्ट बोलतोय गाव पातळीवरच्या लोकांची. अजून काही स्त्रियांना माहितीच नाही आपला फॉर्म अप्रूव्ह आहे की नाही. गावातले जे कोण फॉर्म भरतात त्यांनी फॉर्मचे डॉक्युमेंट पूर्ण घेतलेले आहेत, पण त्यांनी फॉर्म भरला हे माहिती आहे, पण तो फॉर्म अप्रूव्ह आहे की फेल झाला आहे हे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचली नाही. अशाही काही महिला आहेत. त्यानंतर बघा, आधार बँक आणि डीबीटी ह्या गोष्टी एकमेकाला संलग्न नाहीत, हे कारण आहेत. त्या महिलांना असं वाटतं की आपण ज्यावेळेस अकाउंट काढतो त्यावेळेस आम्ही जाऊन डॉक्युमेंट जमा केले होते, तर असं नसतंय. NCPIला तुम्हाला डीबीटी हे लिंक करून बँकेतून जाऊन करून घ्यावी लागते. जाऊन तुम्ही ते करून बघा. ज्या महिलांनी केलं नाही अशांना बोलतो मी. हे काय बोलतोय, कारण एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 1.5 लाख महिलांची अजून डीबीटी लिंक करणं बाकी आहे. लातूरमध्ये तसंच, म्हणजे सगळ्या जिल्ह्यामध्ये हे अजून डीबीटीला लिंक नाहीत. त्यामुळं सगळ्यात मोठा अडथळा तो एक आहे. त्यानंतर बघा, दुर्लक्षपणा करतात महिला काही. त्यात तो नेमका कसा नेमका दुर्लक्षपणा बघा, फॉर्म भरलाय, डीबीटी लिंक आहे, काय लिंक आहे ते बघायचं, पण अनॅक्टिव्ह अकाउंट आहे का. काही महिलांचं अकाउंट ही शेविंग आहे, काही महिलांचं अकाउंट हे बंद पडलेलं आहे, त्यांचं डीबीटी लिंक आहे, त्यांचं ॲक्टिव्ह आहे, पण त्यांचं अकाउंट ॲक्टिव्ह नाही, अशाही काही महिला आहेत. मग त्याही महिलांना जाऊन एक वेळ चेक करून बघावं की आपलं अकाउंट ॲक्टिव्ह आहे का. बँकेत तुमचं अकाउंट आहे, पण ते अकाउंट ॲक्टिव्ह आहे का, चालू आहे का हे बघणं त्यांना गरजेचं आहे. पण अशा महिलांना पैसे आलेले आहेत, पण त्यांना कुठलाही मेसेज आला नाही आणि त्यांच्या अकाउंट ॲक्टिव्ह नसल्यामुळे त्यांच्या अकाउंटला पैसा हे पडला नाही. हे कारण आहे त्यामधलं मुळात. आणि पुढलं आहे, ज्या नियमामध्ये अटीमध्ये ज्या महिला बसत नाहीत अशा महिलांचे फॉर्म त्यांनी अप्रूव्ह केलेले आहेत, पण ते अटीमध्ये बसत नाहीत. अशाही महिलांचे पैसे पडणं बाकी आहेत. त्यामुळे तुम्ही जाऊन ते पण चेक करून बघा. जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती हे तुमची माहिती पूर्ण तुम्हाला मिळून जाईल. आणि आता आधार कार्ड बघा, महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. ज्या महिला आहेत, ज्या ताई आहे, ज्या ताईंचं काल परवा म्हणजे त्यांचं जर अकाउंट माहेरी असेल काढलेलं लग्नाच्या अगोदर, तर ते अकाउंट तुमच्या आधारला लिंक असतं. आधार कार्ड एका व्यक्तीचं फक्त एक वेळेस निघतं. आणि जर तुमचं अकाउंट तर माहेरी त्या बँकला लिंक असेल तर तुमचे पैसे हे तिकडं जातील त्या अकाउंटला. तर माहेरी तुमचं अकाउंट आहे तिकडं. बघा, पूर्वी गावागावामध्ये बँकवाले यायचे अकाउंट काढायला, आधार लिंक करायला. मग त्यावेळेस तुम्ही कुठं असं आधार लिंक केले का ते तुम्ही ध्यान करून बघा, एक वेळेस जाऊन तुम्ही चेक करून बघा. आणि सगळ्यात चांगली सिस्टम बघा, UDI जे आधार कार्डचा वेबसाईट आहे
त्यावर जाऊन तुम्ही चेक करा की तुमच्या आधार कार्डला कुठली बँक लिंक आहे, आणि जर तुमच्या अकाउंट आधार कार्डला कुठली बँक लिंक असेल तर पुन्हा तुम्ही हे माहिती घ्या की त्या बँकेला डीबीटी लिंक आहे का, आणि ती डीबीटी लिंक असेल तर तुम्ही हे माहिती करून घ्या आपलं अकाउंट ॲक्टिव्ह आहे का. एवढंच फक्त गोष्ट आहे. या सगळंच काय महिलांचं क्लिअर असेल, ओके असेल, तर अशा महिलांचा एकच फक्त प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे तुमचे फॉर्म स्क्रुटनीमध्ये पडताळणीमध्ये हे अडकलेले आहेत. टप्प्याटप्प्यानं 10-15 लाख करून सर्व महिलांचे पैसे हे वितरित होतील. ही आजची होती अपडेट ह्या लाडक्या बहीण योजनेची. टोटल पूर्ण अपडेट ही अपडेट होती जी आपल्या अजित तटकरे मॅडम आहेत त्यांनी दिलेली. तुम्हाला आवडले असेल किंवा तुम्हाला कळले असेल तर खाली कमेंट करा, आणि तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत 1500, 3000, 4500 तेही कमेंट करा, किंवा जिल्हा कमेंट करा. तुम्हाला मी काल सांगितलं की कुठल्या जिल्ह्यामध्ये पैसे हे पडत नाहीत आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये पैसे हे उशिरा पडणार आहेत, त्या फॉर्मनुसार तुम्हाला मी काल हेही सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आपली मागची पण व्हिडिओ काढून बघत चला, तुम्हाला कळून जाईल की नेमकं प्रॉब्लेम्स काय आहेत ते. आणि जो आपला आजचा व्हिडिओ होता, मला व्हिडिओ कळला असेल, तुमच्या मनातील डाऊट पूर्ण क्लिअर झाले असतील असे मी आशा करतो. आणि आज काय महिलांना पैसे येत आहेत, उद्या हे पैसे येतील. तुम्ही एक वेळेस मला मेसेज करा खाली की सर मला आज पैसे आले, तर मला दुपारी पैसे आले, कारण त्यामुळे काय कळेल की आपल्याला समजून जाईल की आज ही आपल्या ताईपर्यंत पैसे हे पोहोचत आहेत. कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत चला, कारण आपण अशीच महत्त्वाची माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो. आपला प्रयत्न मुळात हाच आहे. नमस्कार, खुश राहा, काळजी घ्या आपली आणि आपल्या कुटुंबाची. नमस्कार.